ठाणे बेलापूर मार्गावर नेहमीच अपघाताची मालिका सुरू झालेली आहे। आज सायंकाळीच या ठिकाणी अशा पद्धतीनं एक कंटेनर या कठड्याला थटून या ठिकाणी पलटी झालेला आहे। ठाणे बेलापूर महामार्ग हा मृत्यूचा सापळा जणू झालेला आहे। या ठिकाणी एक सगळ्यात भीषण अशी परिस्थिती अशी आहे की जी हा जो कट्टा आहे हा कट्टा समोरून येणाऱ्या वाहनाला दिसत नाही आहे आणि येथून येणारी सरळ वाहनं या कट्ट्याला धडकतात आणि अशा पद्धतीनं पलटी होतात। प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी ट्रक पलटी होत आहे। आपण पाहू शकतो की हा ट्रक डायरेक्ट या वरुंब्यावर चढल्यामुळं अशा पद्धतीनं डायरेक्ट पलटी झालेला आहे। प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की हा जो कट्टा आहे हा कट्टा अत्यंत धोकादायक हो काढून टाकणं गरजेचं आहे। कारण सरळ हा येथून वाहनं जी येतात ती वाहनं सरळ ह्या कट्ट्यावरून चढतात आणि या ठिकाणाहून अशा पद्धतीनं ही वाहनं पलटी होत असतात। प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं हा जो धोकादायक झालेला कट्टा आहे हा कट्टा ताबडतोब हटवण्यात यावा। आज या ठिकाणी हा ट्रक कट्ट्यावरून डायरेक्ट रस्त्यावरती पलटी झालेला आहे। अजूनही ट्रॅफिक विभागाचे कोणीही या ठिकाणी आलेले नाही आहे। सध्या जीवितहानी काही झालेली नाही आहे, परंतु फार मोठं नुकसान या वाहन मालकाचं झालेलं आहे। आपण पाहू शकतो की किती इंजिनियर जे आहेत, रस्ते विकास महामंडळाचे इंजिनियर जे आहेत ते इंजिनियर किती बालबुद्धीचे आहेत। हा कट्टा सरळ धोकादायक आहे आणि ह्या कट्ट्यावरून डायरेक्ट गाड्या पलटी होत आहेत। प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी घनसोली रेल्वे स्टेशनच्या बाजूला प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी गाड्या पलटी होत असतात आणि हे धोकादायक कट्टे जे आहेत हे कट्टे ताबडतोब हटवणं गरजेचं आहे। आज जीवितहानी काही झालेली नाही आहे, परंतु वाहनाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हा भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे आता थोड्याच वेळात या ठिकाणी ट्रॅफिकसुद्धा जाम होईल। अजूनही ट्रॅफिक विभागाकडून कोणीही या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि ही फार मोठी दुर्घटना झालेली आहे। आपण पाहू शकतो की हा जो पोल आहे हा पूर्णपणे तुटून या कट्ट्यावरती गाडी येऊन अशा पद्धतीने ही गाडी पलटी झालेली आहे। SB न्यूजसाठी संजय पाटील, घनसोली, नवी मुंबई।